हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत स्ट्रेट पॅन्ट. इथे मी फॅब्रिकची दुप्पट घडी करून घेतलेली आहे. एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. नंतर घ्यायचं आहे 2.5 इंचावरती मार्किंग करून आखून घ्यायचं आहे. रुंदीला मेजरमेंट घ्यायचं आहे. सीट घेराचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन. शीट घेर आहे 34. 34चा चौथा भाग 8. 8 मध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून 10.5. तर मी इथे 10.5 वरती मार्किंग करून घेते. तुम्ही तुमच्या मेजरमेंट नुसार चौथा भाग काढून त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला घ्यायचं आहे पूर्ण उंची. तुमची जेवढी उंची असेल तेवढी उंची घ्यायची आहे. आपण खालती एक आखलेली आहे तिथून तुमची पूर्ण उंची घ्यायची आहे. तर इथे माझी पूर्ण उंची आहे 34. तर मी ती 34 वरती मार्किंग करून घेते. अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा मेजरमेंट घ्यायचं आहे आणि एक आडवी रेघ आखून घ्यायची. नंतर आपल्याला इथे सीट घेराचा चौथा भाग काढून त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही ते डायरेक्ट मेजरमेंट घेऊ शकता 12 किंवा 12.5. तर इथे मी 12 वरती मार्किंग करून घेते. दुसऱ्या साईडने सुद्धा 12 इंच वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. नंतर रुंदीला पुन्हा वरती मेजरमेंट घेतलेला आहे 10.5 तेवढंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आखून घ्यायचं. नंतर बाहेर 2 इंच मार्किंग करून घ्यायची आणि दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं. नंतर इथे आपण घेतलेला आहे 10.5. तर 10.5चा निम्मे करून घ्यायचा 5.25. तर मी ते 5.25 वरती मार्किंग करून घेते. हा जेवढा भाग असेल त्याचा आपल्याला हाफ करून घ्यायचा आहे. खालती सुद्धा मी 5.25 वरती मार्किंग करून तशी स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. नंतर आपल्याला बॉटमचा निम्मे करून घ्यायचा आहे. 10ची बॉटम आहे. 10चा निम्मे 5 आणि नंतर 2.5 इंच ते साईडने आणि 2.5 इंच या बाजूने अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे. घ्यायचं आहे 2 इंच. हे मेजरमेंट कोणत्याही मापासाठी सेम असेल आणि वरती आपण 2.5 इंच दिलेलं आहे. हे मेजरमेंट सेम असेल. दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायची आहे. आपला हात तयार होईल पुढचा भाग. नंतर दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे.
पद्धतीने आपली कटिंग करून होईल. आपले 2 भाग तयार होतील. नंतर आपण इथे मागच्या भागाची कटिंग करणार आहोत. त्यासाठी मी इथे दुप्पट फॅब्रिक फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती पुढचा भाग आपण कटिंग केलेला आहे तो ठेवायचा आहे. बॉटमची साईड आणि या बाजूची साईड आपली सेम असेल आणि बाकीचं आपल्याला याच्यामध्ये मागच्या भागासाठी वाढवून घ्यायचं आहे. ते आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच आणि दाखवल्याप्रमाणे तिरकी रेघ आखून घ्यायची आहे. ने 2-2 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर खालती इथे 1.5 इंच वाढवून घ्यायचं आणि दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपली मागच्या भागाची सुद्धा कटिंग करून कंप्लीट झालेली आहे. नंतर दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. इथे आपले मागचे 2 भाग कटिंग करून होतील. फॅब्रिकची सरळ बाजू दोन्ही आतमध्ये ठेवायची आहे आणि उलट्या साईडने आपल्याला इंचाची मार्जिन घेऊन अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे. नंतर शिलाई मारून घ्यायची आहे. डबलची शिलाई मारून घ्यायची. मागचा भाग साईडला ठेवायचा. नंतर पुढचा भाग घ्यायचा आहे. या पद्धतीने आखून घ्यायचा आहे. ते मी 1 इंचाचा गॅप ठेवलेला आहे आणि साईडला 1 इंचाची मार्जिन ठेवून आखून घेतलेला आहे. अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे. एका साईडने शिलाई मारून तिथून फिरवून पुन्हा शिलाई मारून घ्यायची.
अशा पद्धतीने दुसरी शिलाई मारून घ्यायची. नंतर सरळ भागावरती मागचा भाग ठेवायचा आहे जो आपण तयार केलेला आहे. नंतर साईडला शिलाई मारा घ्यायची. शिलाई मारताना 1 इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे. ती बॉटमला 4 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. खालती आपण 2 इंचाची पट्टी सोडलेली आहे ती आणि वरती 2 इंचाचा गॅप ठेवायचा आहे. नंतर इथून ओव्हरलॅप करून नंतर समोरच्या बाजूने दाब शिलाई मारून घ्यायची. पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने सुद्धा शिलाई मारून घ्यायची. नंतर दोन्ही साईडने शिलाई मारून झाल्यानंतर आपण बॉटम फोल्ड करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने बॉटमला इथे 4 इंच आपण सोडून दिला आहे ती कट राहील. तर मी इथे अगोदर फोल्ड करून घेते. पद्धतीने बॉटमची कट फोल्ड करून घ्यायची आहे. नंतर 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. दाखवल्याप्रमाणे पूर्ण 2 इंच आपण फोल्ड करून घेणार आहोत. अशाच पद्धतीने दुसरी बॉटम सुद्धा फोल्ड करून घ्यायची. नंतर अशा पद्धतीने फोल्ड करून साईड शिलाई मारून घ्यायची.
वरती आपण 2.5 इंचाची पट्टी सोडलेली आहे, ती आपण आता फोल्ड करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे 2.5 इंच. नंतर अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचा आणि पूर्ण राऊंडला शिलाई मारून घ्यायची. पूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर आपण आता इलॅस्टिक लावणार आहोत. त्यासाठी मी इथे 30ची कंबर आहे, म्हणून इलॅस्टिक 2 इंच कमी घेणार आहे. तर इथे मी इलॅस्टिक घेते 28 इंचाचं. आता आपण इलॅस्टिक टाकणार आहोत. तर आपण हा गॅप सोडलेला आहे, तो आपल्याला इलॅस्टिक टाकण्यासाठी नंतर इलॅस्टिक अशा पद्धतीने ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे. त्या सोप्या पद्धतीने आपली स्ट्रेट पॅन्ट कटिंग करून स्टिचिंग केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.